छगन भुजबळ यांच्या मागे चौकशीचं शुक्ल काष्ठ एसीबी नंतर आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी देखील करणार चौकशी। कायद्यासमोर सगळे समान, एसीबीची कारवाई योग्यच, भुजबळांवरच्या कारवाईवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर सापडला मुहूर्त। या महिन्याच्या अखेरीला 9 जणांचा समावेश होण्याची शक्यता। विस्तारात भाजपचे 5, सेनेचे 2 तर मित्र पक्षाचे प्रत्येकी 1 सदस्य घेणार शपथ। खासगी टॅक्सी सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी शरद राव यांची संघटना आज 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर। प्रवाशांना वेठीला धरू नका, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलं आवाहन। घाटकोपर ते सायन केला रिक्षानं प्रवास। सचिन तेंडुलकर सुद्धा रिटायर झाला, सुनील गावस्कर रिटायर झाला, पण आपल्या आधीचे रिटायर I don't want to comment because father was friend of mine, so next generation I don't take that serious. मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक। ठाकरेंच्या पुढच्या पिढीला गांभीर्यानं घेत नाही म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलंय प्रत्युत्तर। सुप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कुरिया यांचं निधन। संवेदनशील असणारा नगर रचनाकार हरपला। या मुंबईनं, महाराष्ट्रानं मला काय दिलं नाही? प्रेम दिलं, सुपत्ता दिली, नाव दिलं, सर्व मान सन्मान बहुमान दिले, पत्नी दिले। साप्ताहिक विवेकच्या चित्रपट आणि संगीत कोशाचं अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं प्रकाशन। अमिताभ यांनी पहिल्यांदाच मराठीतून केलं संपूर्ण भाषण। आणि मुंबईत भरतीच्या वेळी उसळल्या उंच लाटा। मुंबईकरांना धोक्याचा इशारा, तरीही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अनेकांनी लुटला लाटांचा आनंद।